नमस्कार, मी टी व्ही नेक्स्टच्या माध्यमातून राजेंद्र मकोटे आपले संवाद साधत आहे. विघ्नहर्त्या गजाननाचं चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी आगमन झालेलं आहे. उत्साही असं सकारात्मक वातावरण आहे. मात्र यामध्येही लोकशाही मूल्यावर विश्वास असणारे विविध संस्था संघटनाचे प्रतिनिधी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन 1 तारखेला आपल्या लोकशाही दिनाला आपलं गाऱ्हाण मांडत आहेत. माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा पोलीस प्रमुख, माननीय CO, आयुक्त आणि विविध खात्याचे पदाधिकारी या ठिकाणी आपले ह्या तक्रारी ऐकून घेत आहेत. लवकरात लवकर न्याय मिळावा हीच यामधली अपेक्षा आहे. लोकशाही दिनात आलेल्या विविध प्रतिनिधींची संवाद साधून टी व्ही नेक्स्टच्या माध्यमातून घेतलेला हा आढावा. माझं नाव सुनील सुशीला भीमराव गायकवाड. मी बौद्ध समाजाचा आहे. तिळवणी तालुका हातकणंगले माझं गाव आहे. आमचा 750 स्क्वेअर फुटाचा प्लॉट गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी बळकावलेला आहे. तो त्यांनी त्याच्या घरगड्याच्या नावावर केलेला आहे. भ्रष्ट ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी असेसमेंट उताराला लावून या बेकायदेशीर कामात सरपंचांना मदत केलेली आहे. या विरोधात जिल्हा परिषदेचे CEO कार्तिकेयन एस यांच्याकडे मी अनेक वेळा विनंती, निवेदन तोंडी समक्ष भेटून दिलेलं आहे, तरी ते कुठलीही कारवाई करत नाहीत. त्यांच्या विरोधात मी 5 वेळा उपोषणं केलेली आहेत, आंदोलनं केलेली आहेत, तरी देखील ते कुठलीही दखल घेत नाहीत. म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना मी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे भ्रष्ट CEO कार्तिकेयन एस यांची नार्कोटेस्ट करावी, म्हणजे यातला सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल अशी मागणी केलेली आहे. CEOनी आत्तापर्यंत गावातील 165 लोकांची नावं लावलेली आहेत. 165 जणांनी त्यांच्या नावावर लावले आहेत. फक्त आमचाच प्लॉट आमच्या नावावर लावलेला नाही, कारण त्या सरपंचांनी त्यांच्या घरगडी म्हणून जो काम करतो आहे त्या घरगड्याच्या नावावर लावलेला आहे आणि ग्रामसेविका त्यांना मदत करत आहेत आणि CEO याची कुठली दखल घेत नाही. हा मागासवर्गीय म्हणून CEOकडून माझ्याकडे होणारा अन्याय आहे. म्हणून येत्या कालच्या 15 ऑगस्टला त्यांना ध्वजारोहणापासून रोखावे असं मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना रोखलेलं नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासातला हा भ्रष्ट आणि काळा दिवस ठरलेला आहे. एका भ्रष्टाचारी माणसानं ज्यांनी लाखो रुपये खाल्लेले आहेत अशा जिल्हा परिषदेच्या CEOच्या हस्ते पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेचं ध्वजारोहण झालेलं आहे. हा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासातला काळा दिवस आहे. म्हणूनच त्यांची जर नार्को टेस्ट केली तर हा सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल, ती त्यांनी करावी. म्हणून आज मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आमचा प्लॉट जो आहे तो अजूनही आमच्या नावावर केलेला नाही. 1997 पासून आम्ही प्रयत्न करतोय आणि 2 वर्ष झालं CEOना 10 वेळा निवेदन दिलेलं आहे. त्यांना 10 वेळा समक्ष भेटलेलो आहे. याची कल्पना त्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिलेली आहे, तरी देखील हा प्लॉट आमच्या नावावर होत नाही. गावातले 165 जणांचे प्लॉट ज्या पद्धतीने झाले त्या पद्धतीने आमचा प्लॉट नावावर करा म्हणतोय, परंतु ग्रामसेविकेने तो सरपंचाच्या घरगड्याच्या नावावर केलेला आहे. त्यामुळं ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांना बडतर्फ करावे अशी माझी मुख्य मागणी आहे आणि आमचा प्लॉट आमच्या नावावर पूर्ववत मिळावा. नमस्ते, मी अशोक बाजीराव खाडे, राहणार हुपरी. आमच्या हुपरी नगरपालिका नवनिर्वाचित नगरपालिकेच्या दलित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीमध्ये संबंधित निधी हा दलित वस्तीत खर्च करण्याऐवजी इतर ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे. सदर निधी हा शासनाचा कोणत्याही नियमाचं पालन न करता करण्यात आलेला आहे. आपण गेल्या वेळी तुम्ही दाद मागितली होती, आता मागील लोकशाही दिनात आम्ही या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता, परंतु आज तागायत त्याच्यावर कोणतेही उत्तर मिळालेले नाही किंवा संबंधितांना कोणत्याही प्रकारच्या कारवाई त्या संबंधितांच्यावर करण्यात आलेली नाही. संजय शिरपती माने, राणा उजळावाडी. मी ग्रामपंचायत उजळावाडीचे सरपंच उत्तमबा आंबवडे यांनी सदर हात्याला जागेत अतिक्रमण तरुण व इतर सदस्य कॉलनीत 180 सभासद असून सध्याचे चेअरमन यांनी ते परस्पर रद्द करून दुसरी 50च त्याच्यात ठेवलेले आहेत हे सदस्य. इतर सर्व अतिक्रमण आहे व तिथं व्यवसाय सगळ्यांनी चालू केले आहेत, तरी त्या कॉलनीची चौकशी होऊन ह्याच्या आधी मी अर्ज दिलेला आहे कलेक्टर साहेबांनी, तरी त्याच्या अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. आणि जे जुने सभासद होते त्यांना ते पूर्व प्लॉट देण्यात यावे. रंजना काशीनाथ फरात, राहणार शिवाजी उद्यमनगर, 132561 URD. काय मागणी केली तुम्ही? कलेक्टरला मागणी केलेली आहे की जागेबद्दल 57 पासून त्या ठिकाणी 67 ते 68 वर्ष झालं राहत आहे, पण अजूनपर्यंत ते नावावर केलेलं नाही. 3 पिढ्या मागून आजपर्यंत मी थकलेलो आहे. आता मला बी होईना झालेलं आहे. माझी आता 4थी पिढी आली तरी पण अजून नावावर कलेक्टरने केलेलं नाही आणि मला अजून घरफाळा किंवा कंचच आमच्या नावावर मिळणार झाले. लाईट बिल, पाणी बिल कुठलंच होणार झालेलं. तरी हे मला लवकरात लवकर कलेक्टरकडून हे मागणी करून ताबडतोब मला मिळावी जागा, हीच माझी अपेक्षा. संतोष सदाशिव माळी. मी लोकशाही दिनानिमित्त आज प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन असतो. या संदर्भात मी माझ्या जमिनीचे गेले 10 वर्ष झालं मी अर्ज करालो आहे. मला ते अर्ज मोजणी करून नकाशा मिळत नाहीत. तर ह्यासाठी लोकशाही दिनानिमित्त मला लवकरात लवकर अर्ज किंवा नकाशा माझ्या
जमिनीचा मिळेल हे मी अपेक्षा करून मी आज लोकशाही दिनानिमित्त या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मी अर्ज केलेला आहे. तरी मला लवकरात लवकर नकाशा मिळावा. माझं नाव रमेश कल्लापा नाईक, राहणार सुपे, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. तर सुपे गावच्या हद्दीमध्ये बस स्टॉप वळण आहे. तर तिथं एक दर महिन्याला 2-3 मोठमोठे अपघात होत असतात. उतार वळण आहे, तिथं कोणतेही प्रकारची सेफ्टी नाहीत. PWDकडून तिथं गतिरोधक करून मिळावेत, रोड सिग्नल करून मिळावेत म्हणून वेळोवेळी मागणी केलेली आहे. तर तिकडून निधीचा अभाव आहे. ते मंजूर होताच काम केलं जाईल असं सांगण्यात येतं आहे. मी 22-23 पासून अर्ज देतो आहे, पण अद्याप तिथं कोणतीही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे नाहक तिथं मनुष्य, वित्तहानी असे मोठमोठे अपघात होत आहेत. तरी त्यावर लवकरात लवकर पुढील ह्या हानी टाळण्यासाठी गतिरोधक किंवा पांढरे पट्टे, तसेच रोड सिग्नल, मॅन्डेटरी कॉशनरी इन्फॉर्मेशनरी असे सदस्य सचिव, रस्ते सुरक्षा समिती यांच्याकडून त्या रोडची पाहणी करून ते लवकरात लवकर करून मिळावेत. म्हणजे पुढील अपघात टाळतील आणि जीवित व वित्तहानी कमी होईल. तर तिथं मी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेने, कोल्हापूर महानगरपालिकेने वापरकर्ता या कॉलममध्ये कूळ याची नोंद चुकीची केल्यामुळे माझा घरभाडा वाढून आलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला कर्ज प्रकरण मंजूर होत नाही आणि अशा समस्या बऱ्याच आहेत. आणि माझा एकट्याचाच घरभाडा वाढवला. इतर इमारतीमध्ये 36 लोक राहतात, त्यांचाही वाढलेला नाही, माझा एकट्याचाच वाढवलेला आहे. असं माझ्या प्रॉपर्टीमध्ये ज्यावेळी मी खरेदी केली तेव्हापासून आजपर्यंत वापरकर्ता जो कॉलम असतो त्या मिळकत दाखल्यावरती, त्याच्यामध्ये कुळाची नोंद महानगरपालिकेने चुकीची केल्यामुळे मला कर्ज प्रकरणासाठी वगैरे तो कागद ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे माझी कुचंबणा होत आहे. तसेच घरभाडा ते दुरुस्ती करता दिल्यानंतर घरभाडा वाढवून दिलेला आहे. सुरुवातीला 1296 येत होता, तो आता 2247 येतो. आणि 24-25चा 1296 घरभाडा भरूनसुद्धा 24-25चे 2248 यांनी डिमांड नोट जनरेट केलेले आहे. आणि आम्हाला कर्ज प्रकरण मंजूर होत नाही. आणि आमचं स्वतःची मी मालक असूनसुद्धा तिथं कूळ लावल्यामुळे आमचं पत घसरलेले आहे. तर अशा नोंदी कुणी केलेल्या आहेत याची चौकशी होऊन त्याच्यावर पुढील कारवाई व्हावी. मी रामचंद्र खरबडे, अंध व्यक्ती. मी घरकुलासाठी पालकमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे अर्ज दिला आहे. तरी पण मला आजपर्यंत कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. तरी मला शासनाकडून लवकरात लवकर घरकुल मिळावे आणि आम्हा दिव्यांग कुटुंबाला सहकार्य करावं. धन्यवाद. शामराव सकाराम पाटील, मौजे सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. 15 पासून प्रत्येक लोकशाही दिनामध्ये आम्ही अर्ज करतोय, त्याची दखल घेतली जात नाही. सरळ ह्याच्यामध्ये लोकशाही त्या लोकांना सामील असल्या पाठीशी घालतात. ते इलेक्ट्रिक बोर्ड तेवढ्यापुरतं अर्ज घेतात, हे करून टाकतात. ही कागदपत्र, ती कागद परत तीच कागद नवीन अधिकारी बदलला की तीच टाईप करतो आणि तीच सही करून देतो आहे. आमची संपूर्ण कागदपत्र आमच्याशी पोच आहे. आम्ही 4 ते 5 वेळा कागदपत्र दिलेले आहेत. परत आम्ही देणार नाही असं त्यांच्याकडे पोच आहे, तरीसुद्धा आणि परत हे करतात. आज टाकायचं आता आज रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ते अपिला जावं अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे. मी चंद्रशेखर श्रीराम मस्के, मृत्युंजय चॅरिटेबल ट्रस्ट व स्वराज्य रहित सेना अध्यक्ष. पर्याय रोड लवकरात लवकर करून द्यावा आणि जुना जो नेरली जामगाव रोड आहे तो ताबडतोब बंद करावा. आणि पर्याय रोड दिल्याशिवाय जुना नेरली जामगाव रोड बंद करता कामा नये. बंद केल्यास मी तीव्र आंदोलन व आत्मदहन तिथंच करणार आहे. कारण नियमानं काय आहे, रहितेसाठी पहिला पर्यायी सोय करायची आहे आणि मग रोड बंद करायचा, हा नियम आहे. ह्या नियमाचं उल्लंघन हे प्रशासन करायला आले आणि आमच्यावर दंडुकशाही दाखवून 2 महिने आम्हाला जो रस्ता बंद करून दिलेला आहे, आता त्यांनी परत चालू करून दिला. त्याच्याबद्दल मी वारंवार निवेदन पण दिलेलं आहेत, त्याच्यावर त्यांनी चालू केलेलं आहे. तरी ताबडतोब आम्हाला नेरली जामगाव रोड पर्याय रोड चालू करून द्यावा, जो काय 40 फूट आहे 60 फूट आहे. आणि जुना रोड ताबडतोब बंद करावा. त्यामुळे ते विकास कामाचा खो आणायला आल्यात. विकास कामे एअरपोर्टचं व्हाय नाही
आलेलं पैसे असंच डाळापावा लागल्यात. त्यापेक्षा पर्याय रोड द्या, ते रोड बंद करा आणि तुमचं विकास काम करून घ्या, एवढी माझी विनंती. आज 1 सप्टेंबर रेडिओवर कायम गाणं लागतं खुशाई जमाना आज पहिली तारीख आहे. मात्र त्याला काही अपवाद असणारा हा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आपण आज अनुभवलेला आहे. चंदगडच्या रस्त्याच्या दुरवस्थेपासून तिथे होणाऱ्या अपघातापासून ते कोल्हापुरात घरफाळाच्या समस्येपर्यंत आणि अंदानी म्हाडाच्या कोट्यातून घर मिळण्यापासून ते विविध प्रश्नाची उजळ्या वेळेच्या विमानतळाचं जागेचं पर्यायी रस्त्याचं असे विविध प्रकारची निवेदनं आज या ठिकाणी दिली गेली आणि त्याचा पाठपुरावा व्हावा आणि लोकशाहीची मूल्य अधिकाधिक बळकट व्हावीत अशी अपेक्षा या लोकशाही दिनाच्या निमित्तानं संस्थात्मक आणि व्यक्तिगत आपल्या तक्रारी अर्ज देणाऱ्या गाराण घालणाऱ्या समस्त नागरिकांकडून व्यक्त झालेली आहे. मी TV नेक्स्ट मराठीसाठी राजेंद्र मुकुटे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून.